Hello students, today we are going to learn section 1 prose, topic number 1.2 on saying please, which is also written by the well-known writer named as Alfred George Gardiner. See the brief history about the writer. Alfred George Gardiner was born at Chelmsford in एसेक्स इन 1865. त्यांचा जन्म या ठिकाणी इथं इसेक्समध्ये या ठिकाणी इथं 1865मध्ये क्लेम्सफोर्ड इन एसेक्स 1865मध्ये झालेला आहे आणि मृत्यू हा 1946मध्ये झाला आहे. ही स्टार्टेड हिज लिटररी करिअर ॲज अ जर्नलिस्ट. त्यांनी या ठिकाणी आपलं लिटररी म्हणजे काय, वाङ्मयीन करिअर या ठिकाणी ॲज अ जर्नलिस्ट म्हणजे काय, इथं पत्रकार म्हणून त्यांनी या ठिकाणी आपलं स्वतःचं करिअर, वाङ्मयीन करिअर या ठिकाणी तिथं सुरू केलेलं आहे. ॲट द एज ऑफ 37, वयाच्या 37व्या वर्षी, ही वॉज अपॉइंटेड एडिटर ऑफ द डेली न्यूज लंडन. आणि वयाच्या 37व्या वर्षी या ठिकाणी ते एक संपादक डेली न्यूज लंडनमध्ये या ठिकाणी जे डेली न्यूज नावाचं या ठिकाणी जे न्यूजपेपर आहे त्याचे त्या ठिकाणी तिथं 37व्या वर्षी तिथं संपादक झाले आहे. अंडर अ सुडोनिम पेन नेम म्हणजे या ठिकाणी आपण म्हणतो टोपण नाव, अल्फा ऑफ द प्लो ही मेड रेग्युलर कॉन्ट्रीब्युशन टू द डेली न्यूज, द मँचेस्टर इव्हिनिंग न्यूज ETC. त्यांनी या ठिकाणी फक्त त्यांनी आपलं रेग्युलर कॉन्ट्रीब्युशन जे आहे फक्त ते डेली न्यूज या पेपरला न देता त्यांनी द मँचेस्टर इव्हिनिंग न्यूज या न्यूजसाठी सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. हिज एसेज आर युनिफॉर्मली एलिगंट. त्यांनी या ठिकाणी लिहिलेले निबंध आहेत युनिफॉर्मली एलिगंट म्हणजे मोहक अशा प्रकारचे, ग्रेसफुल म्हणजे आकर्षक, ॲट्रॅक्टिव्ह अशा प्रकारचे, आणि त्याचबरोबर ह्युमरस म्हणजे विनोदी अशा प्रकारचं साहित्य किंवा निबंध त्यांनी तयार केले आहे. द पिलर्स ऑफ सोसायटी. आता त्या वेगवेगळ्या ठिकाणी जे त्यांचं रायटिंग्स आहे त्याचं नाव आहे या ठिकाणी इथं द पिलर्स ऑफ सोसायटी, पेबल्स ऑन द शोर, मेनी फरोज अँड लिव्ज इन द वाइंड. पिलर्स ऑफ सोसायटी, पेबल्स ऑन द शोर अँड मेनी फरोज अँड लिव्ज इन द वाइंड आर सम ऑफ हिज बेस्ट नोन रायटिंग्स. त्यांच्या ठिकाणी चांगलं लिखाण या ठिकाणी ते प्रसिद्ध आहे. हिज युनिकनेस, त्यांचं अद्वैतपणं, एकत्र या ठिकाणी लिहिलेलं लाईज. हिज युनिकनेस लाईज इन हिज ॲबिलिटी टू टीच द बेसिक ट्रूथ्स ऑफ लाईफ इन ॲन एसे अँड अम्युझिंग मॅनर. की त्यांनी या ठिकाणी युनिकनेस म्हणजे एकमेव अशा प्रकारचे लिखाण लिहिले टू टीच द बेसिक ट्रूथ्स ऑफ लाईफ. जीवनाचं या ठिकाणी जे मूळ सत्य आहे ते मूळ सत्य त्यांनी या ठिकाणी त्या एकदम सोप्या आणि साध्या भाषेमध्ये लिहिण्याचा प्रयत्न केला. अँड इन अम्युझिंग मॅनर. ही रेज द क्वेश्चन ऑफ मोरॅलिटी इन एव्हरीडे लाईफ. ही रेज त्यांनी या ठिकाणी अनुभवलेले आहे किंवा पाहिलेले आहे त्यांनी द क्वेश्चन ऑफ मोरॅलिटी, नैतिकतेचे धडे इन एव्हरीडे लाईफ, दररोजच्या या ठिकाणी जीवनामध्ये या ठिकाणी त्यांनी नैतिकतेचे धडे या ठिकाणी तिथं उभारताना पाहिलेले आहेत. ऑन सेइंग प्लेस द नेम ऑफ द टॉपिक, ही पॉइंट्स आउट द व्हॅल्यू ऑफ गुड मॅनर्स. त्यांनी या ठिकाणी त्या गुड मॅनर्स या ठिकाणीचे मूल्य, चांगल्या मॅनर्सचे मूल्य या ठिकाणी, चांगल्या या ठिकाणी जे योग्य अशा प्रकारची या ठिकाणी तर सवयी आहे त्याच्या या ठिकाणी मूल्य इन सोशल लाईफ अँड एम्फसायझेस द इम्पॉर्टन्स ऑफ कर्टसी अँड पोलाइटनेस इन डेली बिहेवियर. की त्यांनी त्यांच्या सामाजिक जीवनामध्ये या ठिकाणी त्याच्यावरती चांगल्या मॅनर्सवरती भर दिला आहे, गुड मॅनर्सवरती भर दिला आहे. अँड एम्फसायझेस, जोर दिलेला आहे द इम्पॉर्टन्स ऑफ कर्टसी म्हणजे सभ्यता, अँड पोलाइटनेस इन डेली बिहेवियर. आणि दररोजच्या जीवनामध्ये या ठिकाणी हा जो कर्टसी आणि पोलाइटनेस आहे, सभ्यता आणि या ठिकाणी तिथं सामंजस्यपणा जो आहे की त्याच्यावरती त्यांनी तिथं जोर दिलेला आहे. ही शोज हाऊ पोलाइट स्पीच अँड मॅनर स्वीटन द ॲटमॉस्फिअर अराउंड अँड हाऊ कर्टसी अँड इल मॅनर्स स्पॉइल ऑर पोल्यूट इट. ही शोज मी द रायटर अल्फ्रेड गार्डिनर, A.G. गार्डिनर आपण त्यांना म्हणतो या ठिकाणी. ही शोज हाऊ पोलाइट म्हणजे या ठिकाणी एखाद्याची सभ्यतेचं बोलणं आणि मॅनर स्वीटन, पोलाइट स्पीच अँड मॅनर वागणं आणि बोलणं, स्वीटन द ॲटमॉस्फिअर, की संपूर्ण जे ॲटमॉस्फिअर आहे, वातावरण जे आहे ते वातावरण एकदम चांगल्या पद्धतीनं करायला ते मदत करतं.
and how discourtesy and ill manners spoil or pollute it. आणि त्याचबरोबर या ठिकाणी डिस्कर्टसी म्हणजे सभ्यता, डिस्कर्टसी म्हणजे असभ्यता, आणि त्याचबरोबर या ठिकाणी तर असभ्यता अँड इल मॅनर्स चुकीच्या गोष्टी, वाईट सवयी, स्पॉईल ऑर पोल्यूट इट. आणि या ठिकाणी ते संपूर्ण वातावरण या ठिकाणी जे आहे ते बिघडवण्यासाठी कशा प्रकारे कारणीभूत ठरतात हे या ठिकाणी आपल्याला त्यांनी अनेक वेळोवेळी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ऑन सेईंग प्लीज, सी ओपन युअर बुक्स ऑन पेज नंबर 14. ऑन सेईंग प्लीज इज ऑल्सो रिटन बाय द वेल नोन रायटर नेम्ड ॲज A.G. गार्डिनर. पहा टॉपिकमध्ये पाहायला मिळतं पेज नंबर 14वरती. The young liftman in a city office who threw a passenger out of his lift the other morning and was fined for the offense was undoubtedly in the wrong. It was a question of pleas. The complainant entering the lift said top. पाहता येईल वाक्य. The young liftman. आता liftman means what here? A young liftman. Liftman म्हणजे या ठिकाणी liftman is a person who is employed to operate a lift. जी व्यक्ती या ठिकाणी तिथं ऑपरेट करायला आलेली आहे, लिफ्ट ऑपरेट करत आहे, त्या व्यक्तीला तिथं लिफ्टमॅन म्हटलेलं आहे. अ यंग लिफ्टमॅन इन सिटी ऑफिस हू थ्रू अ पॅसेंजर आउट ऑफ हिज लिफ्ट ॲट द अदर मॉर्निंग. की एके दिवशी या ठिकाणी हा जो लिफ्टमॅन आहे त्या लिफ्टमॅन हू थ्रू अ पॅसेंजर, ज्याने या ठिकाणी आपली दररोजच्या नित्यनियमाप्रमाणे या ठिकाणी हा जो लिफ्टमॅन जो आहे, लिफ्टमॅन म्हणजे या ठिकाणी इथं कोण सांगितलं या ठिकाणी लिफ्टमॅन इज अ पर्सन, अशा प्रकारची एक व्यक्ती कोण इज इम्प्लाइड टू ऑपरेट अ लिफ्ट, की जी या ठिकाणी इथं लिफ्ट या ठिकाणी इथं ऑपरेट करत आहे. मग या लिफ्ट ऑपरेटरने या ठिकाणी काय केलं, त्या सिटी ऑफिसमधल्या या ठिकाणी त्या व्यक्तीने या ठिकाणी त्या लिफ्टमनचे निश्चयपणे या ठिकाणी तिथं चुकले होते. पण त्या दिवशी या ठिकाणी सकाळी लिफ्टमधील त्या एका प्रवाशाला त्यांना या ठिकाणी लिफ्टमधून बाहेर हाकलले होते. अँड फॉर दिस रिझन अँड वॉज फाईन फॉर द ऑफेन्स. आणि त्याच्यावर त्या ठिकाणी तर दंड ठोठावला होता, त्याला दंड सांगितला होता. आणि कशासाठी होता? इट वॉज अ क्वेश्चन ऑफ प्लीज. आणि याच्यासाठी या ठिकाणी पूर्ण प्रश्न होता तो म्हणजे या ठिकाणी इथं प्लीज बोलण्या म्हणून, प्लीज या ठिकाणी सांगण्यावरून या ठिकाणी हा प्रश्न होता. द कंप्लेंटंट. आता कंप्लेंटंट कोण आहे इथं या ठिकाणी? इथं एक व्यक्ती आहे या ठिकाणी, तो म्हणजे या ठिकाणी हा पॅसेंजर आहे असं आपण म्हटलं तरी काय हा वावगं ठरणार नाही आहे. द पॅसेंजर एंटरिंग द लिफ्ट सेट टॉप. तो फक्त त्याने या ठिकाणी त्या लिफ्टमध्ये या ठिकाणी प्रवेश केले आणि त्यांनी सांगितलं या ठिकाणी सेट ओनली टॉप, फक्त तो टॉप म्हणाला. द लिफ्टमॅन डिमांडेड टॉप प्लीज. आणि त्या लिफ्टमॅनचं या ठिकाणी म्हणणं होतं या ठिकाणी त्यानं काय म्हणावं, फक्त टॉप प्लीज. And this concession being refused, he not only declined to comply with the instruction, but hurled the passenger out of the lift. परंतु या ठिकाणी त्याच वेळेस हा जो पॅसेंजर आहे त्याने या ठिकाणी त्याच्या पॅसेंजरच्या या ठिकाणी म्हणजे त्या लिफ्टमनच्या ठिकाणी जी काही मागणी होती ती लिफ्टमनची मागणी या ठिकाणी त्या पॅसेंजरने या ठिकाणी पूर्णतः डावललेली होती. त्याची सूचना करण्यासाठी त्याने नकार तर दिलाच होता, बट ॲट द सेम टाईम हर्ल द पॅसेंजर आउट ऑफ द लिफ्ट. परंतु या ठिकाणी त्यानं पॅसेंजरला या ठिकाणी तिथं बाहेर या ठिकाणी काढलेलं होतं. आणि म्हणूनच म्हटलेले पहा, दिस ऑफकोर्स वॉज कॅरिंग अ कॉमेंट ऑन मॅनर टू फार. आणि ही सगळी या ठिकाणी सभ्यतेची वागणूक होती, ती या ठिकाणी तिथं एक अपेक्षा करणारी अशा प्रकारची होती. डिस्कर्टसी इज नॉट अ लिगल ऑफेन्स. डिस्कर्स म्हणजे काय? अशिष्ट वर्तन, चुकीचं वर्तन. हा कायदेशीर गुन्हा नाही या ठिकाणी. इज नॉट लिगल ऑफेन्स but it does not excuses assault and battery. Assault and battery means what here? Is a phrase. See in the side. Assault and battery. Assault means an attack which includes not only threats but also the actual use of violence. म्हणजे या ठिकाणी काय इथं असॉल्ट म्हणजे हल्ला, प्राणघातक हल्ला. आणि बॅटरी म्हणजे या ठिकाणी इथं काय? मारपीट. इट डज नॉट एक्सक्यूज असॉल्ट अँड बॅटरी. की त्यामुळे या ठिकाणी अशा प्रसंगामध्ये या ठिकाणी फक्त प्राणघातक हल्ला म्हणू किंवा हिंसाचार जो आहे की तो या ठिकाणी त्याच्यामध्ये होऊ शकत नाही. देन इफ अ बर्गलर ब्रेक्स इन टू माय हाऊस. इफ अ बर्गलर बर्गलर म्हणजे कोण? चोर.
जर या ठिकाणी माझ्या घरामध्ये जर एखादा चोर शिरला अँड आय नॉक हिम डाऊन, मी या ठिकाणी त्याला मारले, द लॉ विल ॲक्विट मी, तर लॉ या ठिकाणी मला तिथं हा जो व्यक्ती आहे माझ्यावर या ठिकाणी शारीरिक हल्ला झाला तर ते मला निर्दोष ठरवतील का? इफ आय एम फिजिकली असॉल्टेड it will permit me to retaliate with reasonable violence. Retaliate means what means the do something bad to someone who has done something bad to you. ही बदला घेतलेला आहे. It does this because the burglar and my assailant have broken quite definite commands of the law. आणि त्यामुळे या ठिकाणी हा संरक्षणासाठी हा जो हिंसाचार आहे त्याच्यासाठी या ठिकाणी मी प्रतिकार केला आणि त्याची मला या ठिकाणी इथं मुभा मिळणे आणि ती मिळते कारण की बट नो लिगल सिस्टीम could attempt to legislate against bad manners or could sanction to the use of violence against something which it does not itself recognize as a legally punishable offense. And our sympathy with the liftman, we must admit that the law is reasonable. आणि आपण या ठिकाणी त्या लिफ्टमनबद्दल या ठिकाणी जरी सहानुभूती बाळगली तरी आपण हे मान्य केले पाहिजे की कायदा या ठिकाणी जो आहे लॉ इज रिझनेबल, कायदा तिथं योग्यच आहे. बिकॉज कारण वी डिड नॉट लाईक देअर बिहेवियर, आपल्याला या ठिकाणी त्याचं जे बिहेवियर आहे वागणूक जी आहे ती वागणूक या ठिकाणी तिथं आपल्याला आवडलेली नव्हती, त्याचं वर्तन आवडलेलं नाही. ऑर द टोन ऑफ देअर व्हॉइसेस, किंवा ठिकाणी त्यांचं बोलण्याच्या ठिकाणी जे टोनिंग आहे ते आवडलेलं नाही. ऑर द स्क्रॉल ऑन देअर फेसेस, किंवा त्यांच्या ज्या कपाळावरती या ठिकाणी आठा पडलेल्या आहेत त्या ठिकाणी तर आवडलेलं नाही. आवर फेस वुड नेव्हर बी आयडियल अँड द गटर्स ऑफ द सिटी वुड रन विथ ब्लड ऑफ ऑल डे. आणि म्हणूनच म्हटलेलं नाही आवर फेस, आपलं ज्या नेव्हर टू आयडियल, आपल्या या ठिकाणी मुठी वळायच्या आधीच कधीच थांबायच्या नाहीत आणि आपले हात जर या ठिकाणी द गटर्स ऑफ द सिटी वुड रन विथ ब्लड ऑल डे, आणि परंतु आपले हात जे आहे ते सतत उचलले जातील आणि त्यामुळे या ठिकाणी अनेक प्रॉब्लेम या ठिकाणी क्रिएट होऊ शकतात. अँड दिस इज द फर्स्ट पॅराग्राफ ऑफ धिस टॉपिक नेम्ड ॲज ऑन सेइंग प्लीज. And we have to see in the next lecture.